नमस्कार. सगळ्यांना दीप अमावास्येच्या खूप खूप शुभेच्छा. खूप दिवसांनी पुन्हा एकदा लाईव्ह येतोय, 2 कविता घेऊन. कोणी जॉईन झालं नाहीये. हॅलो, मला तरी कोणी जॉईन झालं दिसत नाहीये. कोणी असेल जॉईन झालं तर कळवा की आवाज येतोय नाही येतोय. चेक करून घेईन, 1-2 मिनिटांनी सुरू करेन. लवकरच सुरू करतो. नमस्कार, ऐकू येत आहे? शौर चैतन्य ऐकू येते तर मला एकदा हो म्हण, मी सुरू करेन. ऐकू येत असेल तर मला सांगा एकदा. नमस्ते दिगंबर खडसे, आवाज येतोय का माझा? फक्त तेवढंच आहे, म्हणजे आवाज येत असेल तर मी कविता वाचणार आहे. खूप दिवसांनी कविता वगैरे परत लिहिली आहे, त्यामुळे शेअर करून बघूया. नमस्कार. थँक्स थँक्स थँक्स. लहानपणापासून आवडलेल्या अनेक लयींपैकी 2 लयी घेऊन 2 वेगळ्या कविता लिहिण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही फार गोड गुणगुणायला, आणि गीत रामायणामध्येही यांचा अंतर्भाव आहे. फक्त थोडे व्हेरिएशन्स येतात, म्हणजे थोडे बदल घडलेले आहेत अर्धसमजाती वापरताना. म्हणजे त्यामध्ये 2 वृत्त, दुसऱ्या ओळीमध्ये आपण दुसरा एक तुकडा वापरून दाखवतो, दुसरं वृत्त वापरून दाखवतो. तर इथे थोडासा फरक केलाय. एकच वृत्त मुकड्यामध्ये ठेवलंय आणि पुढे मग उद्धव आणि जगदीश्वर बाला अशी एक ती कविता आहे. तो मुकडा जगदीश्वर बाला आणि कडव्यामध्ये उद्धव आणि जगदीश्वर बाला असं ठेवून कडवं अशी एक कविता लिहिली होती. साधारण गेले 10-15-20 दिवस गोव्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय, वारा आहे, झाडं उन्मळत आहेत, आणि यामुळे अशी अनेक उन्मळलेली झाडं बघितल्यानंतर थोडं काही सुचलं, लिंक लागत गेली, लिहत गेलं. आणि गुणगुणण्याची सवय आहे, गाऊ शकत नाही, त्यामुळे ज्या लईमध्ये लिहिलं, ज्या लईमध्ये नेहमी गुणगुणतो तशी सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे गुणगुणणं सुद्धा मी 9वीत असताना जी डाळकारीची कविता होती, वाटते सानुली मंद झुळ कमी व्हावे, तिथे ते जसं झालं. त्यानंतर गीत रामायणामधलं गाणं आहे, किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते, असं आहे. पण त्याची पारंपरिक ते वृत्त गुणगुणताना साधारण श्रावण बाळाच्या कवितेची आपल्याला आठवण होते. शर आला तो धावून आला काळ, अशी लय आहे.
हे जे काही वातावरण मिळत जातं लिहिता लिहिता, ते आठवणी होतात, तसं लिहिलेलं आहे. तसंच गुणगुणण्याचा प्रयत्न करतो. वृक्ष नावाची कविता आहे, चालतीच पारंपरिक. तो वृक्ष म्हणे एवढेच करवेली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. धन्यवाद सगळ्यांना, जॉईन होत आहेत सगळे. तो वृक्ष म्हणे एवढेच करवेली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. लय बदलते. काळाची कळली चिन्हे, फिकटली कोवळी पाने, या वठलेल्या देहाने हे अनुभवले वेळ जायची झाली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. वाळली साल फांद्यांची, मृत आशा हिरवाईची, मी रास पिक्या पानांची, बघ पक्षिणही पिले घेऊनी उडली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. हे का झालं सगळं? का येतं वृक्षाच्या मनामध्ये? यंदाचा वृक्ष उन्हाळा, जाताना थोडा रडला. यंदाचा वृक्ष उन्हाळा, जाताना थोडा रडला. मज अर्थ नेमका कळला, मी निघण्याची हसत तयारी केली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. झाडांना साधारण कळत असतं की वेळ झालेली आहे, असं मला अनेकदा वाटतं, जर झाडं विचार करत असतील तर. आणि मग हे सगळं घडलं होतं, वारा येत होता, अनेक वृक्षांना कळलं असावं की बहुतेक वेळ झाली जायची. कालचा वादळी वारा, पाऊस करी वर मारा, गदगदला देह पसारा, अनजीर्ण मुळे खोल खोल थरथरली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. तो वृक्ष म्हणे एवढेच करवेली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. वाटते मूळ सोडावे, मातीशी शीर्ष जुळावे. वाटते मूळ सोडावे, मातीशी शीर्ष जुळावे. उंच खोड निजवावे, माती भावी जीर्ण कुडी वठलेली, तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. काही वृक्ष जे पडले आमच्या तालुक्यामध्ये, अनेक ठिकाणी गोव्यामध्ये झालं, कोकणातही झालेलं आहे. ही मला नेहमी वाटतं की हे वृक्ष काही 100-200 वर्षांचे नाही, त्याच्याविषयी जास्त वयाचे असे वठलेले ढेरेदार वृक्ष सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे काय काय बघितलं असेल त्यांनी. पाहिल्या पिढ्या घडताना, चिमुकले जीव रमताना. पाहिल्या
पिढ्या घडताना चिमुकले जीव रमताना सुख दिले सहज श्रमिकांना मी झेलुनिया उन्हे सावली धरली तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. श्रीकृष्ण केळकर काका, नंदू काका, हर्षदा आणि सगळेच जे पाहत आहेत, वैशाली, सगळ्यांना थँक्स. शेवटचं कडवं या कवितेचं घेतो की वृक्ष पडताना काय होतं. गे वादळ आले आले हे जीवन कार्य निमाले. गे वादळ आले आले हे जीवन कार्य निमाले. जाताना सार्थक झाले नवसृजनाला जागा रिक्त मिळाली. तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. तो वृक्ष म्हणे एवढेच करवेली. तू बिलगू नको उन्मळायच्या वेळी. आणि यानंतर मग माझा एक आवडता विषय, ही कविता खूप काल परवापासून लोकांनी शेअर केली, कर्णावरची कविता. महाभारतातलं जसं अनेकांचं आवडतं पात्र आहे कर्ण, तसं माझंही आहे. आणि अनेक दुर्गुण असूनही कर्ण आवडतो. का आवडतो सांगता येत नाही. मनाला मान्य असतं की कर्णामध्ये अनेक दुर्गुण होते, तो चुकीच्या मार्गावर होता, पण तरीही कर्ण आवडतो. आणि काही गोष्टी अशा असतात ज्यांची कारणं माहीत पण नसतात, पण त्यामध्ये मजा असते. त्यामुळे कर्ण अतिशय आवडता विषय. आणि जेवढं काही कर्णाविषयी वाचलं, अगदी मृत्युंजय कादंबरीपासून, कर्णायनापासून, राधेयपासून किंवा व्यासरचित महाभारत म्हणजे जो आधीचा जय ग्रंथ, ते प्रत्येकाने मतमतांतर आहेत. पण कुणीही कर्णाचे जे चांगले गुण आहेत ते कुणीही झाकलेले नाही, ते सगळ्यांनी मान्य केलेले आहे. आणि त्यामुळे तो 17वा दिवस युद्धाचा, ज्या दिवशी संध्याकाळी कर्णवध झाला, तर वेगवेगळ्या सिरियल्स मधून वेगवेगळं दाखवलेलं आहे, पण जे साधारण त्यातलं योग्य चित्र आहे ते कसं आहे. आणि हेही पुन्हा ही कविता स्फुरायचं कारण दोन्ही आहे, आवडता विषय आणि लय. आणि ही एक दुसरी लय आवडती, भूपती वैभव. ती जी डावकारीची कविता, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी पडक्या वाड्या पाठी. अशी सुंदर चाल त्याला आहे. आणि ती कविता कधी पाठ होऊन जाते आपली कळत नव्हतं. 9वी मध्ये, इयत्ता 9वी मध्ये मला होती. माझ्या भावंडांना त्या आधी मराठी मीडियम मध्ये ते असल्यामुळे त्यांना त्याच्या आधी होती. असंच या लईचं एक सुंदर गाणं गीत रामायणात सुद्धा आहे. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची, मज सांग अवस्था तू तार रघुनाथांची. असं छान ते गुणगुणता येतं. आणि ही लय अशी एकदा फिरायला लागली की त्याच्यामध्ये काहीतरी लिहावं वाटतं. गझल लिहिलेली आहे या आधी, एक कवितेचा प्रयत्न केला आणि ते लिहिता लिहिता सुरुवात केली आणि ते शेवटी कर्णवधापर्यंत जाईपर्यंत ती एवढी लांबलचक झाली, जवळपास 24 कडवी झाली या कवितेची. आणि बोर व्हाल तुम्ही कदाचित, पण सादर करण्याचा प्रयत्न करतो. लांबलचक कविता आहे. आणि सकाळपासून साधारण जे वातावरण आहे कर्णाचं, ते कर्णवधापर्यंत घडलेल्या विविध घटना, असं त्याच्यामध्ये चित्रण आहे. लोकांना खूप आवडली कविता, असं समाधान. मी अनेक ठिकाणी कमेंट केली की कविता पोहोचली, म्हणजे सगळ्या जाणकार लोकांपर्यंतही पोहोचली आणि
नवीन नवीन कविता वाचणारे त्यांच्यापर्यंतही पोहोच. अनेकांनी जे वृत्तबद्ध कविता शिकतात किंवा गोव्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे आता छान समजलं, हे असं असल्यामुळे छान समजलं की लय कशी मांडायची. याचा काहीतरी फायदा झाला या कवितेचा असं म्हणेल. हे साधारण असं आहे की शर अंजली कमग गांडीवातुनी सुटला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. शर अंजली कमग गांडीवातुनी सुटला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. ती पहाट 17व्या दिवशीची होती, वैकर्तन उठुनी बसला ब्रह्ममुहूर्ती. हृदयात बासरी गतसंध्येची स्मरली, पावले सवयीने नदी किनारी वळली. अर्पिले अर्घ्यते अखेरचे सूर्याला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. स्मरली वचने मागितली जी कुंतीने, जपला विप्राचा शाप पुन्हा निगुतीने. तरळली तशी मग सतेज भार्गव मूर्ती, स्वर दिव्यास्त्रांच्या मंत्रांचेही भवती. जोडले हात अन कर्ण खिन्नसे हसला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. कसं असतं, हे एक वेगळं दुःख आहे आपल्याला. आपण कधी विचार केला त्याच्यावर की नाही माहित नाही. आपण एम्प्युटेशन करतो जर डायबिटीसमुळे किंवा आणि कशामुळे. डॉक्टर म्हणतात तुमचं एक बोट काढावं लागेल, तुमचं एक पाऊल काढावं लागेल. पेशंटला काय वाटत असेल त्याला? कर्णाची कवच कुंडलं त्याने स्वतः काढून दिली, तर त्यावेळी काय वाटलं असेल? म्हणजे पुढे अनेक वर्ष गेली आणि मग बराच काळ गेल्यानंतर त्याची सवय झाली त्याला, पण त्या आठवणी असतात. चाचपल्या बोटांनी पाळ्या कानांच्या, धावल्या मनातून लहरी आठवणींच्या. आठवली अभेद्य हिरण्यवर्णी कांती, आठवली रक्ताने भिजलेली छाती. त्याच्याही नकळत एक उसासा आला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. जणू भार्गव तेजाची रसरसती खाण, वंदिले विजय धनु नेत्री आणून प्राण. बांधिला शरांनी भरला भाता पृष्ठी, शृंखला ध्वजेवर क्षणभर फेकून दृष्टी. धग धगता ज्वालामुखी रथावर चढला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. उत्तरीय लहरत फिकट गुलाबी गेले, अन पाय वृषालीचे माघारी वळले. तो जाता जाता दूर रथाचा ठिपका, तो जाता जाता दूर रथाचा ठिपका. मी येतो विरला वृषकेतूचा एका. येतील तात सांजेस म्हणे ती त्याला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. कर्ण युद्धभूमीवर गेल्यानंतर तिकडचं वातावरण साधारण. वाजला पांचजन्य ही दावुनी थाट, प्रत्यंच्या गांडीवाची पाठोपाठ. जणू
मेघ घुमावा तसे गडगडे काही, अनाश्चर्याने पार्थ चहूकडे पाही, सारथी तयाचा दूर पागुनी हसला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. आणि मग कृष्ण आणि कर्ण असा एक संवाद आहे. आपलं कृष्ण आणि अर्जुन असा एक छोटासा संवाद आहे की नेहमी अर्जुनाला असं वाटायचं की मी श्रेष्ठ आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो होताही तसा बराच श्रेष्ठ. पण मग कर्णाविषयी असं एकदम चांगलं मत का देतो वासुदेव? मग नेहमी ते सांगायचे आणि त्याचं जे जन्मरहस्य होतं ते काही त्यांनी उघड नाही केलं पाचही पांडवांसमोर. पण नेहमी ते सांगायचे की तो चांगला आहे, तो चुकीच्या वाटेवर आहे पण तो चांगला आहे. आजचे द्वंद्व अर्जुना वेगळे आहे, जिंकणे तुझे हे माझे हरणे आहे, कर आज्ञा पालन अचूक तंतोतंत, अन जन्मभराच्या पराक्रमाची शर्थ, राधेय आजचा आहे खूप निराळा, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला, लढलास कैकदा त्याच्याशी कौंतेया, हरवलेस त्याला दावलेस तू शौर्या, पण जाण तुझ्यावर माझी आशीर्वचने, अन शाप तयावर वर्षिलेत नियतीने, तुडवीत अपेक्षा सहा तपे तो जगला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला, पाळून धर्मदात्याचा राधेयाने, धर्माला परवा वधिले नाही त्याने, वधण्याची क्षमता असताना पाहूत, जीवदान देऊनी दाखविले ज्येष्ठत्व, सोडले भीम सहदेव तसे नकुलाला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला, आजीवन त्याचे शल्य एक हे जाण, कुलहीन म्हणोनी शौर्याचा अपमान, तुझ विद्या दिधली भर दिवसा द्रोणानी, अनुमतीच नभती त्याला तुमच्या स्थानी, मग रात्री बालक लक्ष वेध तो शिकला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला, साधना उपेक्षा सोसत त्याने केली, अन तुमच्या तोंडी मात्र कुचेष्टा आली, विषरोज व्यवस्था पाजत गेली जेव्हा, विषरोज व्यवस्था पाजत गेली जेव्हा, हा जीव निरागस झाला जहरी तेव्हा, साधना उपेक्षा सोसत त्याने केली, अन तुमच्या तोंडी मात्र कुचेष्टा आली, विषरोज व्यवस्था पाजत गेली जेव्हा, हा जीव निरागस झाला जहरी तेव्हा, हा प्रवास त्याचा सैर भैरसा झाला, अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला, औदार्य जणू की सूर्याचे त्या ठाई, उठल्याच याचका केले विन्मुख नाही, तव पिता यायचा आहे खात्री होती, तव पिता यायचा आहे खात्री होती, पण दानवीराची शब्द पाळणे महती, वरदान त्यागुनी
रिक्त रिक्त तो झाला. वरदान त्यागुनी रिक्त रिक्त तो झाला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. तो शापित पीडित संभ्रमित जरी कर्ण. तो शापित पीडित संभ्रमित जरी कर्ण. हृदयात तयाच्या दायित्वाची जाण. जोवरी विजय धनु आहे त्याच्या हाती. जोवरी विजय धनु आहे त्याच्या हाती. हे युद्ध जिंकणे अशक्य सांगे नियती. मी करेन युक्ती ओळखुनी समयाला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. हे साधारण सकाळचं चित्र आहे आणि संध्याकाळी कर्णवध झालेलं आहे. त्यामुळे मध्ये काय घडलं. सांजेस अजूनही बराच आहे काळ. अन त्या द्वंद्वाची झाली नाही वेळ. तू सज्ज राहा त्या वेळेसाठी आज. पाहशील तूही राधे याचे तेज. हा रथ नेतो मी आता भिन्न दिशेला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. रण अवघे धुंडाळत मग संतापाने. ती पांडव सेना कुस्करली कर्णाने. शरसंधानी त्या कोणी टिकला नाही. दिनभरी तरीही अर्जुन दिसला नाही. पुसले कर्णाने दिसेल त्या योद्ध्याला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. थँक्स सगळ्यांना. सगळ्यांची नावं नाही घेत पण थँक्स. छान तुमचे कमेंट्स पण काही वाचतोय. आणि सांज उतरली 17व्या दिवशीची. अवतरली खाली सांज हळूहळू जेव्हा. रथ धनंजयाचा दूर पाहिला तेव्हा. अवतरली खाली सांज हळूहळू जेव्हा. रथ धनंजयाचा दूर पाहिला तेव्हा. शरप्रपात थांबवला मग राधेयाने. निश्वास टाकला थकलेल्या सैन्याने. तो पहा धनंजय कर्ण म्हणे शल्याला. तो पहा धनंजय कर्ण म्हणे शल्याला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. त्या स्थळी दाटला चिखल रक्तमासाचा. इतकं अपरिमित मोठं आणि इतकी अपरिमित हानी त्या महाभारत युद्धामध्ये झालेली आहे की जो चिखल ज्यामध्ये चाक रुतलं होतं तो चिखल मातीचा नव्हे. म्हणजे तो चिखल पाणी पडल्याचा नव्हे. अनेककडे नोंदी आहेत की वरुणास्त्रांच्या प्रभावामुळे त्यातच पाणी पडायचं आणि तोही चिखल व्हायचा. पण मुळात त्याच्यामध्ये जे सगळं मटेरियल होतं त्या चिखलामध्ये ही सगळी 18 अक्षरणी सैन्य. त्यामुळे ते महायुद्ध. त्यामुळे ते कुठे कुणाचं प्रेत पडलेलं आहे आणि त्या सगळ्या चिखलामधून त्यामध्ये ते युद्ध चाललेलं होतं. अशा अनेक नोंदी आहेत. त्या स्थळी दाटला चिखल रक्तमासाचा. त्यातून काढला त्याने मार्ग रथाचा. प्रत्यंचा घुमल्या तशा भयावह दोन्ही. जणू दोन वादळे आदळली त्या गगनी. क्षण पुढचा बाणांच्या थेंबानी भिजला. अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. पारणे फिटावे विश्वाच्या डोळ्यांचे.
घनपारायण हे सुरू धनुर्वेदाचे शब्दवेध करते दोन धनुर्धर घोर कोणास कळेना कोण नेमका थोर कुरुक्षेत्र अनुभवे अस्त्रांच्या प्रलयाला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला दाबून रथाला समयी पदभाराने वाचवले पार्थाला हसुनी कृष्णाने तोडून धनुर्जा लिलया गांडीवाची राधेय पुसेही विद्या का द्रोणांची मग उत्तर नाही सापडले पार्थाला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. आणि मग पुढचा सगळा जी घटना घडायची आहे ती व्हायला लागते. अगदी योग्य स्थळी रथ आणलेला आहे श्रीकृष्णाने. ज्या ठिकाणी करणं शक्य आहे ती सगळी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. रथाचं चाक चिखलामध्ये घुसलं पाहिजे. अगदी अटीतटीचा वेळ आला पाहिजे. त्याशिवाय काय तो शाप अगदी सिद्ध होणार नाही. की अस्त्रविद्या विसरणं, चाक भूमीने गिळणं, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे. त्यामुळे श्रीकृष्ण अगदी ती सगळी व्यवस्था पाहून अगदी तशी सांभाळतात. मग चक्र रथाचे रुतले जे चिखलात क्षणभरात मिटला अस्त्रांचा आकांत. मग चक्र रथाचे रुतले जे चिखलात क्षणभरात मिटला अस्त्रांचा आकांत. ठेवून विजय धनु रथ नीडावर त्याचे राधेय लागला ओढूचा रथाचे. पाहून दृश्यते केशव केवळ हसला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. चक्रास खेचले जोर लावला सारा त्या अचाट शक्तीने उचकटला आरा. निर्विकार माधव पार्थाला हे सांगे रे योग्य वेळही सोड बाण तू वेगे. हे बोलून सुद्धा वासुदेव गहिवरला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. हा न्याय कोणता नियम कोणता सांगा राधेय म्हणे हे प्रभो नीतीने वागा. हा न्याय कोणता नियम कोणता सांगा राधेय म्हणे हे प्रभो नीतीने वागा. मी मृत्यू भयाने कंपित झालो नाही पण तुम्हाकडूनही मुळी अपेक्षा नाही. जाणतो तुम्हाला तुम्ही जाणता मजला. कारण त्याला माहिती होतं आपलं जन्मरहस्य श्रीकृष्णाला माहिती झालेलं आहे. जाणतो तुम्हाला तुम्ही जाणता मजला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. श्रीकृष्ण तेच उत्तर देतात की त्यांनी अनेकांना दिलेलं आहे. जे उत्तर त्यांनी भीष्मांना दिलं, जे उत्तर त्यांनी द्रोणवधानंतर दिलं अश्वत्थाम्याला, तेच उत्तर श्रीकृष्ण पुन्हा एकदा देतात. स्थापेन धर्म मी अधर्म करुनी सुद्धा रे ध्वजावला तुझ मुळे सुयोधन युद्धा. स्थापेन धर्म मी अधर्म करुनी सुद्धा रे ध्वजावला तुझ मुळे सुयोधन युद्धा. अनेकांनी विचारलं मला हे सुयोधन कशाला वापरलं, तर अनेककडे असे संदर्भ आहे की दुर्योधनाचं नाव सुयोधन होतं, त्याची वृत्ती पुढे बघितल्यानंतर त्याला दुर्योधन म्हणायला लागले. त्यामुळे अनेककडे सुयोधना अशी हाक धृतराष्ट्राने मारलेले अनेक संदर्भ आहेत, अनेक ठिकाणी ते आलेलं आहे. स्थापेन
धर्म मी अधर्म करुनी सुद्धा रे धजावला तुझ मुळे सुयोधन युद्धा अभिमन्यू पांचाली ही हतबल होते तू सांग मला हे ज्ञान लोपले कोठे वदता माधव कर्णाला अर्थ उमगला वदता माधव कर्णाला अर्थ उमगला अन धनुर्वेद ही दुःखाने थरथरला. श्रीकृष्णाने जेव्हा जेव्हा हा प्रश्न टाकला, भीष्माचार्यांना टाकला, द्रोणवधानंतर अश्वत्थाम्याला विचारलं, समस्त कुरुसेनेला विचारलं, तर अभिमन्यू वधानंतर मग जयद्रथ वध झाला त्यावेळी त्यांनी एक आपलं नरेशन दिलं दरवेळी की हे का होतंय. तर त्यामुळे त्यापुढे सगळेच निरुत्तर व्हायचे की कोणी सांगू शकत नसे की त्यावेळी हे ज्ञान कुठे गेलं होतं जेव्हा तुम्ही असं केलं त्यावेळी. त्यामुळे श्रीकृष्णाने ही नीतीच तशी ठेवली होती. आणि मग तो शेवटचा क्षण आला की ज्यावेळी कर्णवध झाला. कर्ण धनुर्जा ओढून मग चापाची पार्थाने आज्ञा मागितली कृष्णाची भिजलेल्या नेत्रांनीच खुणावे कृष्ण भिजलेल्या नेत्रांनीच खुणावे कृष्ण चल कर्णा आता अखेरचे दे दान कर्ण धनुर्जा ओढून मग चापाची पार्थाने आज्ञा मागितली कृष्णाची भिजलेल्या नेत्रांनीच खुणावे कृष्ण चल कर्णा आता अखेरचे दे दान शर अंजलिक मग गांडीवातुनी सुटला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला अन धनुर्वेदही दुःखाने थरथरला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढी दीर्घ कविता पेशन्स ठेवून ऐकून घेतलीत आणि छान दाद दिलीत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्या कमेंट्सना नाही वेगळे उत्तर देत, पण तुम्ही सगळे म्हणजे शिल्पा साखळकर, नंतर वैशाली माळीजी, हर्षदा, मंजुळ, दीपक, मंदार पडते, कविता बखलेताई, वैशाली माळी, डॉक्टर मंदार खरे, संजय शिंदे, थँक्स ऑल फॉर वॉचिंग मी. आणि ही कविता सादर करायला दिल्याबद्दल आणि सगळी ऐकून घेतल्याबद्दल आणि भरपूर कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही शिष्य होऊ इच्छितो. विशाखा बेकेसर, काही शिष्य विशाख असं काही नसतं. पुण्यामध्ये आता इतकी सगळी मंडळी जबरदस्त आहेत की शिकून टाक लईमध्ये सगळं. धन्यवाद मित्रांनो. थँक्स अगेन.